आपण बघतोय एकूण 4 निर्णय आज कोर्ट देणार आहे। त्यामधल्या न्यायमूर्ती माहेश्वरींच्या निर्णयाचं वाचन सुरू झालेलं आहे। त्यामुळे ईडब्ल्यूएस आरक्षण जे केंद्र सरकारने दिलेलं आहे त्यावर काय नेमका निर्णय होतोय हे बघणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। ज्या घटनापीठाकडे या सगळ्याचा निकाल लागणार आहे किंवा हे सगळी सुनावणी होणार आहे त्यामध्ये 3-2 असा निर्णय येईल अशी सुद्धा अपेक्षा व्यक्त केली जाते आहे। न्यायमूर्ती माहेश्वरींच्या निर्णयाच्या वाचनाला सुरुवात झालेली आहे। आर्थिक निकषांवरील आरक्षण टिकणार का हे बघणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे, कारण ज्यांनी या आरक्षणाला विरोध केलेला आहे, जी याचिका आरक्षणाच्या विरोधामध्ये दाखल करण्यात आली आहे त्या याचिकाकर्त्यांचं असं म्हणणं आहे की हे ईडब्ल्यूएस जे आर्थिक निकषांवर दिलं गेलेलं आरक्षण आहे हे घटनेला धरून नाही आहे। सामाजिक विषमता दूर करण्यासाठी घटनेमध्ये आरक्षणाची तरतूद केलेली आहे। आरक्षण म्हणजे गरिबी हटाओचा कार्यक्रम नाही असं याचिकाकर्त्यांनी म्हटलेलं आहे। तर दुसरीकडे केंद्र सरकारने सुद्धा आपली बाजू मांडलेली आहे। त्यामुळे हा सगळा मागच्या काही काळापासून युक्तिवाद सुरू होता, आता त्यावर निकाल येणार आहे। आपण बघतोय न्यायमूर्ती माहेश्वरी यांनी म्हटलेलं आहे की आताच्या घडीची सगळ्यात महत्त्वाची बातमी समता हे अंतिम ध्येय असल्याचं न्यायमूर्ती महेश्वरी यांनी आपल्या निकाल वाचनामध्ये म्हटलेलं आहे। आरक्षण आर्थिक निकषांवरही शक्य असल्याचं कोर्टानं म्हटलेलं आहे। त्यामुळे केंद्र सरकारसाठी पहिल्या न्यायमूर्तींनी वाचलेला निर्णय हा काहीसा दिलासादायक आहे। थेट जाऊयात दिल्लीला, आपले प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्या सोबत आहेत। शिवाजी, सगळ्यात सर्वात महत्त्वाचे दिनेश माहेश्वरी यांनी असं म्हटलेलं आहे की आरक्षण हे रिप्रेझेंटेशन मध्ये आहे की इन्स्ट्रुमेंटल आहे याच्यावरती निर्णय येणं गरजेचं आहे। पण सगळ्यात महत्त्वाची जी माहिती समोर येते, 4 वेगवेगळे निर्णय आहेत, 4 वेगवेगळे निर्णय असू शकतात आणि त्याच्यामध्ये फैसला जो आहे तो एक असू शकतो। निष्कर्ष वेगवेगळे न्यायाधीश मानू शकतात। तशा पद्धतीने आपण जर आता पाहिलं तर जस्टिस माहेश्वरी यांनी जो मुद्दा मांडलेला आहे की समानता असणं गरजेचं आहे, तर या मुद्द्यावरतीच आता ज्यावेळेस पुढचे जज जे आहेत ते काय मत व्यक्त करतायत तर ते महत्त्वाचं आहे। कारण ज्या पद्धतीने कलम 15 मध्ये बदल करण्यात आलेला आहे तर त्यामुळे जर आपण पाहिलं त्याच्यामध्ये त्यांनी असं देखील म्हटलेलं आहे की कलम 15 डज नॉट व्हायलेट इक्वॅलिटी कोड अँड डज नॉट डॅमेज बेसिक स्ट्रक्चर। त्यामुळे 15 आणि 16 चे 4ही कलम हे इक्वॅलिटीचं, समतेचं जे आहे त्याचं उल्लंघन करत नाही असं या ठिकाणी माहेश्वरी यांनी म्हटलेलं आहे। त्यामुळे यामध्ये आता तरी सध्या तरी ही बाब जी आहे केंद्र सरकारच्या बाजूने सूचकपणे हा जो निर्णय आहे त्या ठिकाणी जाताना दिसतोय। मात्र 4 न्यायाधीशांचं वेगवेगळे मत आहे, 5 पैकी 2 एकाचं एक मत आहे आणि बाकी 3 याचं वेगवेगळी मतं आहेत। त्यामुळं या ठिकाणी 4 निर्णय येणार आहेत। जर हे 4ही निर्णय वेगळे असले तर या सगळ्या प्रकरणामध्ये हे जे घटनापीठ आहे ते अधिक बेंचकडे दिलं जाऊ शकतं। म्हणजे आता सध्या 5चं होतं, आता 7कडे हे प्रकरण दिलं जाऊ शकतं। संदीप, अगदी शिवाजी, या सगळ्यामध्ये खरंच पहिला जो निर्णय आहे, पहिल्या न्यायमूर्तीने जे निकालाचं वाचन केलेलं आहे ते खरंच केंद्र सरकारच्या बाजूने असल्याचं पाहायला मिळत आहे। ईडब्ल्यूएस मुळे संविधानाचा भंग होत नसल्याचं न्यायमूर्ती महेश्वरी यांनी म्हटलेलं आहे। गरिबी सुद्धा असमानतेला कारणीभूत आहे असंही महेश्वरी यांनी म्हटलेलं आहे। आणखी 3 निर्णयांचं आता थोड्याच वेळामध्ये वाचन होणार आहे, त्यामुळे ते 3 निर्णय काय असतील हे बघणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। 4 पैकी पहिल्या निर्णयाचं वाचन सुरू झालेलं आहे। थेट जाऊयात, शिवाजी काळे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। शिवाजी, हा निश्चित, आता सध्या जे वाचन आहे जस्टिस दिनेश माहेश्वरी यांचं झालेलं आहे। त्यांचं म्हणणं असं आहे की 103 जी घटना दुरुस्ती झाली आहे ते घटनेच्या बेसिक स्ट्रक्चरचे जे आहे हे मोडत नाही। तो जो क्रायटेरिया आहे, इकॉनॉमिक क्रायटेरिया, हा मोडत नाही। समानतेसाठी हे करणं गरजेचं असल्याचं जे आहे या ठिकाणी दिनेश माहेश्वरी यांनी म्हटलेलं आहे। अगदी शिवाजी, काय पहिला जो निर्णय आहे, पहिल्या न्यायमूर्तींनी जे वाचन केले ते खरंच केंद्र सरकारला दिलासा देणारी बाब आहे, कारण ज्या पद्धतीनं या विरोधामध्ये याचिका दाखल केली होती, याचिकाकर्त्यांचं म्हणणं होतं की आर्थिक निकषांवर आरक्षण हा घटनेची पायमल्ली असल्याचा दावा करण्यात आला होता, मात्र कुठेतरी केंद्राला दिलासा मिळतोय। निश्चित केंद्राला या सगळ्या याच्यामध्ये दिलासा मिळताना पाहायला मिळतोय, कारण जे केंद्राने युक्तिवाद केला त्याच्यामध्ये त्यांचं असं म्हणणं होतं की आम्ही जे आरक्षण देत आहोत इंदिरा साहनी खटल्याप्रमाणे 50% जी कॅप आहे त्या सोशल जे बॅकवर्ड आहे त्याला आम्ही स्पर्श करत नाही, त्याचं उल्लंघन करत नाही। आम्ही 50% जे जनरल आरक्षण आहे त्यामध्ये हे आरक्षण देत आहोत आणि सरकार गरिबी कमी करण्यासाठी अशा पद्धतीने आरक्षण देऊ शकतं। समानता आणणं हा आरक्षणाचा मूळ उद्देश आहे आणि हे जे आहे दिनेश माहेश्वरी यांच्या जे आता स्टेटमेंट आलेले आहेत, वर्डिक्ट आलेलं आहे, त्यांच्या वर्डिक्टमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे।
अगदी शिवाजी, दुसरा एक महत्वाचा मुद्दा आहे, समतेकडे जाणं महत्वाचं आहे. कारण आर्थिक विषमता दूर करणं किंवा हे आरक्षणाचं कारण किंवा आरक्षणाचा हेतू नाही अशा प्रकारचं याचिकेमध्ये म्हटलेलं होतं, मात्र ते सुद्धा न्यायालयानं खोडून काढलंय. निश्चित, कारण सुरुवातीला जेव्हा आरक्षण देण्यात आलं होतं त्याच्यामध्ये समता प्रस्थापित करणं, समाजामध्ये समानता आणणं हाच या एक महत्वाचा उद्देश होता. ज्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. अगदी शिवाजी, मी तुम्हाला थोडंसं थांबवतोय कारण न्यायमूर्ती त्रिवेदींचं सुद्धा निकाल वाचन सुरू झालेले. आताच्या घडीची सगळ्यात महत्वाची बातमी आपण बघतोय तर न्यायमूर्ती महेश्वरी यांनी म्हटलेलं की 103वी घटना दुरुस्ती वैध आहे, समतेकडे जाणं महत्वाचं असल्याचं निरीक्षण आपल्या निकालामध्ये त्यांनी नोंदवलंय. आता दुसरे न्यायमूर्ती त्रिवेदी यांचं निकाल वाचन आता सुरू झालेलं. आताच्या घडीची एक सगळ्यात महत्वाची बातमी आणि जी केंद्र सरकारनं ईडब्ल्यूएस आरक्षणासाठी 103वी घटना दुरुस्ती केली होती. आपल्या निकालामध्ये 103वी घटना दुरुस्ती वैध असल्याचं न्यायमूर्ती महेश्वरी यांनी स्पष्ट केलेलं आहे. त्यामुळे केंद्र सरकारला खरंच एक मोठा दिलासा आहे. आता न्यायमूर्ती त्रिवेदी यांच्या निकाल वाचनामध्ये कुणाला दिलासा मिळतोय हे बघणं अतिशय महत्वाचं ठरणार आहे. कारण या 5 न्यायमूर्तींच्या घटनापीठाकडे याची सुनावणी सुरू आहे. समसमान जर निकाल आले तर पुढच्या घटनापीठाकडे 7 जणांचाही वर्ग होऊ शकतं. पुन्हा एकदा जाऊयात दिल्लीला. आपले प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्या सोबत आहेत. शिवाजी काळे यांच्याकडून अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. मात्र न्यायमूर्ती महेश्वरी यांनी आपल्या निकालामध्ये अनेक महत्वाचे मुद्दे मांडलेले आहेत. थेट जाऊयात. शिवाजी काळे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. शिवाजी, आपण बघतोय की पहिले न्यायमूर्ती आहेत न्यायमूर्ती महेश्वरी यांनी केंद्र सरकारला दिलासा देणारा निकाल आपल्याला पाहायला मिळतोय या सगळ्यामध्ये. कारण अतिशय महत्वाचे मुद्दे मांडलेले आहेत आणि 103वी घटना दुरुस्ती सुद्धा वैध असल्याचं न्यायमूर्ती महेश्वरी यांनी स्पष्ट केलंय. निश्चित त्यांनी असं म्हटलेलं आहे की समानतेसाठी सरकार असे कायदे करू शकतं, म्हणजे समाजामध्ये समानता आणण्यासाठी हे गरजेचं होतं असं त्यांनी अगोदर सांगितलं होतं. आणि गेल्या जर आपण याची पूर्ण युक्तिवाद जर पाहिला 6.5 दिवस याचा युक्तिवाद सुरू होता आणि याच्यामध्ये देखील ज्या पद्धतीने बाजू मांडली होती केंद्र सरकारने, त्यांचं म्हणणं असं होतं की आम्ही 50% जी कॅप आहे इंदिरा सहानी खटल्याप्रमाणे ती आम्ही कुठेही उल्लंघन करत नाही. मात्र 50% जी उर्वरित जनता आहे, जे आर्थिक मागास आहेत, यांच्यासाठी आम्ही हे आरक्षण आणत आहोत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आतापर्यंत जे जजमेंट येत आहे, ज्या पद्धतीने दिनेश माहेश्वरी यांनी सांगितलेलं आहे, हे समतेसाठी आहे. कारण सुरुवातीला ज्यावेळेस आरक्षण देण्यात आलं त्यावेळेस देखील समतेसाठी आरक्षण दिलं होतं, सामाजिक मागासले पण दूर करण्यासाठी दिलं होतं. आणि आता हे आरक्षण जे आहे समाजातील आर्थिक घटकांना वरती आणण्यासाठी, समानता आणण्यासाठी हे आरक्षण दिलं जात आहे. त्यामुळं कुठेतरी दिनेश माहेश्वरी यांनी समता या मुद्द्यावरती या बाजूने निकाल दिल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. मात्र बाकी 4 जे न्यायाधीश आहे या संदर्भात काय निर्णय देतात हे महत्त्वाचं. कारण आतापर्यंत आपण जर पाहिलं तर जाट समुदायाचा असो किंवा मराठा आरक्षण असो, आर्थिक बाबीवरती दिलेलं आरक्षण, कारण मागासवर्गीय समाजामध्ये सामाजिक मागासले पण त्या ठिकाणी टिकलं गेलं नव्हतं मराठा समाजाचं. मात्र त्यांचं आर्थिक बाबीतलं आरक्षण जे आहे ते फेटाळण्यात आलं होतं. त्यामुळं आतापर्यंत जर आपण पाहिलं स्वातंत्र्यानंतरच्या सगळे आर्थिक बाबीवरती दिलेले आरक्षण जे आहे ते फेटाळण्यात आले होते. आज हा मैलाचा दगड ठरणार आहे जर हे आरक्षण जे आहे अशा पद्धतीने देण्यात आलं तर. अगदी शिवाजी, आताच्या घडीची एक सगळ्यात महत्वाची, आता आपण बघतोय की तिसरा निर्णय ही ईडब्ल्यूएसच्या बाजूने येणार का हे बघणं महत्वाचं ठरणार आहे. कारण 2 न्यायमूर्तींनी ईडब्ल्यूएस आरक्षण हे वैध असल्याचं म्हटलेलं आहे. 103वी घटना दुरुस्ती ही वैध असल्याचं म्हटलेलं आहे आणि त्यामुळे केंद्र सरकार तिसऱ्या न्यायमूर्तींनी जर अशाच प्रकारे निर्णय दिला तर ईडब्ल्यूएस आरक्षणावर शिक्कामोर्तब होईल. त्याचबरोबर 103वी घटना दुरुस्ती आहे ही वैध ठरेल आणि त्यामुळे आता तिसऱ्या निकाल वाचनाचं आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. शिवाजी, 2 महत्वाचे निकाल वाचन झालेले आहेत. निश्चित त्रिवेदींच्या याच्यामध्ये एक सगळ्यात महत्त्वाचं त्यांचं वाक्य आहे, इक्वल ॲज अनइक्वल्स कॅन नॉट बी ट्रीटेड इक्वली. सर्व जे अनइक्वल आहे, जे असमानता आहे त्यांना समानतेने. अगदी शिवाजी, मी तुम्हाला थोडंसं थांबवतोय.